स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 5 जानेवारी। आज आपण 5 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर पश्चिमी आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय आहे। या भागात थोडीफार बर्फवृष्टी सध्या सक्रिय आहे। तसेच इकडे चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेली आहे। याचं पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज आहे। ह्याचा जो ट्रॅक आहे, दिशा आहे, ही सध्या इकडे श्रीलंका करत तमिळनाडू केरळ करत अशीच बंगालच्या आपलं अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज आहे। त्याच्यामुळे याचा इफेक्ट थोडाफार इकडे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागात होण्याचा अंदाज आहे। आणि जर याची तीव्रता थोडीफार वाढली तर आपल्या राज्यात सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्याच्यानंतर लातूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जे दक्षिणेकडील जिल्हे आहेत या भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान आणि पुढे पावसाची शक्यता आहे। तशा अपडेट तुम्हाला आपण जसे पुढे दिवस जातील तसेच नक्कीच देऊ। सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या 2 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, याच्यानंतर इकडे बीड, अहिल्यानगर, धाराशिव, सातारचे पश्चिम भाग, पुणे पश्चिम भाग, सांगलीच्या काही भागात ढग निर्मिती झालेली आहे। तसेच इकडे अमरावतीच्या उत्तर भागात सुद्धा ढग निर्मिती बऱ्यापैकी झालेली आहे। ही ढग निर्मिती अजून दुपारनंतर वाढेल आणि तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता, काल पण या भागात थोड्या भागात काल पाऊस झालेला आहे। सातारच्या पश्चिम भागात, पुण्याच्या पश्चिम भागात, तसेच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिकच्या पश्चिम भागात पाऊस तुरळक ठिकाणी काल झालेला आहे। बरेचसे मॉड्यूल हा पाऊस दाखवत नाहीयेत, मात्र स्थानिक ढग निर्मिती होऊन हा पाऊस एका दुसऱ्या गावासाठी हलका शिडकावा होत आहे। त्यामुळे आज सुद्धा इकडे नाशिकचे पश्चिम भाग असतील, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाण्याचे दक्षिण भाग, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, त्यानंतर पुण्याचे पश्चिम, सातारा पश्चिम, सांगलीचे पश्चिम आणि कोल्हापूरचे पश्चिम भाग या भागातून ढग आकाशात तुम्हाला सक्रिय दिसतील दुपारनंतर। आणि ज्या भागात स्थानिक ढग निर्मिती वाढेल 4-5 वाजायच्या नंतर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा होऊ शकतो या सर्व जिल्ह्यातून। अहिल्यानगर सुद्धा यामध्ये येतंय। याच्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर याच ढग निर्मितीमुळे राज्यातील थंडी ही कमी झालेली आहे। आज दिनांक आहे 5 जानेवारी। 5, 6, 7 जानेवारी पर्यंत राज्यात थंडी नसेलच। त्याच्यानंतर 8, 9 आणि 10 तारखेला परत एकदा राज्यात या भागातील जी थंडी कमी झालेली होती ती थोडीफार 8, 9 आणि 10 जानेवारीला जाणवेल। त्याच्यानंतर 10 जानेवारी पर्यंत राज्यात परत एकदा थंडी जाईल, कारण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिणेकडून गरम वाऱ्याचा फ्लो सुरू होणार आहे। त्याच्यामुळे या भागातील थंडी परत एकदा जाईल। विदर्भात याचा काही जास्त इफेक्ट जाणवत नाहीये। थंडी विदर्भात अजून सुद्धा बऱ्यापैकी सक्रिय आहे। उत्तर महाराष्ट्रात सुद्धा बऱ्यापैकी थंडी अजून सक्रिय आहे। थंडी कमी फक्त इकडे नांदेड, परभणी, हिंगोली, त्यानंतर सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागातील थंडी कमी झालेली आहे। उर्वरित उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असेल, थंडी या भागात सक्रिय आहे। कोकणात विशेष थंडी नाहीये। या भागातील तापमान, कोकणातील तापमान सर्वात राज्यात जास्त नोंदवलं गेलेलं आहे आजचं। कोकणात म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि या भागातील तापमान सुद्धा जास्तच आहे। लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे या भागातील सुद्धा थंडी गेल्यामुळे या भागात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढलेलं आहे। यानंतर 10 जानेवारीच्या आसपास जे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे त्याच्यामुळे इकडे सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हा जो पट्टा आहे दक्षिणेकडील या भागातून ढग निर्मिती बऱ्यापैकी होणार आहे 10 तारखेच्या पुढे। त्याच्यामुळे या भागात परत एकदा पावसाचा अंदाज दिसत आहे। पण हा जो पाऊस असणार आहे तो हलक्या मध्यम पाऊस असणार आहे आणि तुरळक ठिकाणी शिडकावा होणार आहे, पण सार्वत्रिक पाऊस हा नसेल। त्यावेळी तशा अपडेट तुम्हाला आपण नक्कीच देऊ। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।